ते चित्र फक्त बोलतेला काढत नाही, जे आत चाललंय ते पण काढतात, जे बाहेर चाललंय ते पण काढतात. आणि ज्यावेळी आपलं जसं गावात वाढदिवसाला डिजिटल लागतो, हल्ली आधी गावात वाढदिवसाला डिजिटल लागायचे, पण आता मेल्यानंतर मोठा डिजिटल लागतो, भावपूर्ण श्रद्धांजली. मग त्यावेळी तर सगळं फक्त काय असतं, काय नाही, याचा मृत्यू झाला, या दिवशी रक्षा विसर्जन आहे, हे अमुक अमुक आहे, अमुक अमुक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, आणि संपूर्ण गाव आम्ही यांच्या दुःखात सहभागी आहात. ज्याप्रमाणे तुम्ही प्रत्येकाच्या दुःखात सहभागी आहात, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या सुखात पण सहभागी आहात. ज्याप्रमाणे दुःखात सहभागी आहात, सुखात सहभागी असाल. पण आपण भक्तांच्या बरोबर असताना आपण कशामध्ये सहभागी असणार? दुःखात दुःखात सहभागी आहे, सुखात सुखात सहभागी आहे. पण भक्तांच्यात आपण कशात सहभागी आहे? त्या सुखात सहभागी आहे. इथं काय आहे? इथं प्रत्येकाची ओढ कशाची आहे? पांडुरंगाच्या भेटीशी. काय तर ओढ आहे का? आज मी प्रवचनाला जाऊन बसलो म्हणून प्रवचनकारांनी काय ठरवलं की आज कोण कोण लोक आली, मग प्रत्येकाला 5,000-5,000 रुपये द्या, असं आहे का? इथे कोण भेटणार आहे? खरं धन. ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून नजराणा आला, त्यावेळेस संत तुकाराम महाराज काय म्हणले? तुमचे ए वृत्त धन ते आम्हास मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आम्ही तेरे सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. की तुमच्या मुखातून तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल म्हणाल तर मी त्यात सुखी आहे. हे कोणाला सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला चिरटोप उतरला आणि सांगितलं मावळ्यांना की जाऊन सांगा आऊसाहेबांना की आता आम्ही येणार नाही. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तुकाराम महाराजांनी की तुमचं कार्य वेगळं, आमचं कार्य वेगळं. आम्ही गावोगावी फिरून प्रवचनातून मार्गदर्शन करून तुमच्यासाठी मावळे, आणि तुम्ही काय करायचं? राज्य. मग हे गुरूंच आहे, हे गुरुनी सांगितलेले नाही. गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते कोरी ऐक्य अरणा कोरी हो म्हणे आशा, वैष्णवाचार्य सांगतात. म्हणून आपण काय करायचं? नेहमी जे आपल्या आचार्याने सांगितले, जे आपल्या वरिष्ठांनी सांगितले त्याच्यावरती नेहमी अभ्यास करायचा. आणि अभ्यास केला तरच आपण पुढे जाणार. तर मग अशा वृकोदरांनी काय केलं? व्यासदेवांना प्रश्न विचारला. मग व्यासदेवाने सांगितलं की ठीक आहे, तुम्ही हे अपराध होतात, तुम्ही एकादशी दिवशी जास्त खातात. कारण वृकोदरांचं पोट तसं आहे. आमची पणजी होती, त्या पणजीला मी असंच चेष्टेत काहीतरी विचारायचो नेहमी, आजी काय तर सांग की, आजी काय तर सांग की. मी मागच्या वेळी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, आठवते का? शेरजीची टाकं घाला, आठवते? पण ती आज सांगणार नाही, आज दुसरी गोष्ट सांगणार आहे. तर आजीला मी विचारलं की आजी काहीतरी सांग, आज एकादशी आहे, एकादशी आहे. म्हणजे अरे आज मला खूप कंटाळा आलाय आणि मला झोपायचं आहे, सकाळपासून माळ ओढून ओढून दमलोय मी. आमची आजी मला म्हटलं नाही, काहीतरी सांग, काहीतरी सांगून मगच झोप, त्याशिवाय झोपू नको, तुला झोप लागेल पण मला झोप लागणार नाही. मग आजी मला म्हटली, हे बघ, गाढवासारखं चर, खाऊन खाऊन मर, खरं एकादशी असं सांगितलं. म्हणून आपण तसं करायचं नाही, आपण नियमाला धरून करायचं. तर वृकोदरांनी काय केलं? सांगितलं की असं आहे. पण म्हणले ज्यावेळी व्यासदेवानी एकादशीचं महत्व सांगितलं आणि म्हटलं की आजची जी एकादशी आहे, आपण बघतो पांडव निर्जला एकादशी, हे तर तिथी लिहिली नाही, कशी आहे, काय आहे, माघ कृष्ण कुठल्या महिन्यातली, कुठल्या पक्षातली एकादशी आहे. तर व्यासदेवानी सांगितलं की आजची ही एकादशी आणि पुढच्या 15 दिवशी ही माघ कृष्ण पक्षातली ही एकादशी आहे. तर ही एकादशी तू निर्जल कर, न काही अन्न खाता पिता, वर्षातून एकदा कर. तर त्यामुळे काय होईल की मागच्या 24 एकादशीमध्ये जे काही अभक्ष भक्षण झालं असेल, म्हणजे अभक्ष भक्षण म्हणजे मांस नाही, उपवासा दिवशी उपवासाला न चालणारी गोष्ट केली असेल किंवा बरं ठीक आहे, तर नुसतं खाण्याचा विचार नाही, नुसता खाण्याचा विचार नाही, तर एकादशी दिवशी आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, भगवंतांचं दर्शन घेतलं पाहिजे, भगवंतांची कथा केली पाहिजे आणि भगवंतांची कथा आपण ऐकली पण पाहिजे. भगवंतांसाठी वस्त्र बनवले पाहिजे, भगवंतांसाठी हार बनवला पाहिजे, भगवंतांसाठी गहू बनवला पाहिजे, भगवंतांची जेवढी करता येईल तेवढी सेवा आपण केली पाहिजे. पण हेच आपल्याकडनं घडत नाही.
आपल्याकडनं काय घडतं, मग उद्या एकादशी आहे, मग शाबू खाल्लं की पित्त जास्त होतं, मग काय करूया, मग वरी आणि शाबू एकत्र खाऊया आणि त्याच्या दशम्या करूया. मग मला वरी आणि शाबू नुसती दशमी कशी खायची, मग त्याच्याबरोबर जरा बटाट्याची भाजी करूया. मग बटाट्याची भाजी नुसती कशी खायची, त्यात जरासं मिरची घालूया. आणि नुसती मिरची कशी घालायची, जरा शेंगदाण्याचा कूट पण घालूया. हे झाला आमचा उपवास. भाकरी आणि बटाट्याची भाजी मराठ्यांना तशी उतरत नाही, मग काय करायचं, जरा शेंगदाण्याची आमटी करूया. नुसतं ते कसं करायचं, जरा साईडला पापड पण करूया. आणि मग पापड पण कसे खायचे, मग साईडला जरा लिंबूचं लोणचं पण ठेवूया. हा आमचा उपवास. देवाचं ध्यान करायचं राहिलं साईडला, आणि आमचा विचार काय की खायचं काय. नाही, आपला विचार काय पाहिजे की मी मागच्या महिन्यात भगवद्गीतेचा हा पूर्ण अध्याय एकादशी दिवशी वाचून काढला, मी आता ह्या महिन्यात भागवतम वाचतो, मी ह्या महिन्यात चैतन्य चरितामृत वाचतो, मी ह्या महिन्यात मी मागच्या एकादशीला मी श्रवण करायला मला कुठे जायची संधी मिळाली नाही, तर ठीक आहे माझ्याकडे मोबाईलवरती प्रवचन आहे, मी ते ऐकतो, मी महाराजांचं ऐकतो, मी ह्या प्रभूजींचं ऐकतो, मी त्या प्रभूजींचं ऐकतो, म्हणून आपण श्रवण केलं पाहिजे. कारण काय, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज नेहमी सांगतात काय, आपलं मन म्हणजे कोण आहे, दोन मनात कोण आहेत आपली, कुत्रे, एक काळं कुत्र आणि एक पांढरं कुत्र. आपण कुत्र्याला कशाला मारतो, खेळताना सारखं मारलं पाहिजे, सारखं याच्यात जसं लहान मुलं असेल किंवा गावाकडे आपण बघतो, गावाकडे नाही पण शहरात बघतो आपण आम्ही, की कुत्र्याला जर चुकीच्या ठिकाणी तोंड घातलं तर मालक पाठीमागून काठी फट्ट करून मारतो, चुकीच्या ठिकाणी तोंड घालायचं नाही. तसं आपलं मन सुद्धा नेहमी चुकीच्या ठिकाणी विचार करत असतं, तर त्याला नेहमी आपण जाणार, मनाचं काम नाही जायचं, पण आपलं काम आहे त्याला परत आणायचं, की नाही जायचं तिथं. म्हणतात ना, तुझं आहे तुझं पाशीपरी तू जागा चुकलाशी, तुझ्याकडे सगळं आहे पण तू जागा चुकलेला आहेस. मग आपण काय करायचं, नेहमी त्या मनाला परत आणायचं. तर असं भीमाने काय केलं, एक निष्ठेनं व्यासदेवांच्या आज्ञेवरून त्या एकादशीचं पालन केलं. असंच एकादशीचं पालन करणारे आणखीन एक खूप, आता भीमाने तर एक दिवसासाठी निर्जल व्रत केलं, 24 एकादशी केल्याच एक दिवसासाठी निर्जल व्रत केलं. अजून एक कडक उपवास केलेलं एक रामायणाची उदाहरण आहे, दोन उदाहरण, एक उपवास केलेलं आणि एक त्याग केलेलं. आठवतो कोणाला, रामायणातील त्याग केलेलं उदाहरण मी मागच्या वेळी सांगितलं होतं, आठवते, त्याग केला. सगळ्यात मोठा त्याग कोणी केला, रामाने केला, बरोबर. पण रामांच्या पेक्षाही मोठा त्याग आणि कोणीतरी केला, कोणी केला, लक्ष्मणांच्या पेक्षाही मोठा त्याग आणि कोणीतरी केला, भरत महाराज. भरत महाराजांना एवढं सगळं मिळालं, मिळालेलं प्रॉपर्टी. आता आपण बघतो भावकी तुम्हाला, आजच मी एक गोष्ट बघितली, वाचण्यात आली माझ्या, की भावानं बोर मारली आणि भावानं बोर मारलेल्या त्या बोरच्या नळ्यामध्ये तुझं भावानं दगड घातली. काय उपयोग, नुकसान कोणाचं, तुझ्याच भावाचं ना, पैसे कोणाचे, तुझ्याच भावाचे गेले, काय उपयोग. परवा तुम्ही वाचलं असेल, तळतगे गावाजवळ एक खून झाला, भावानंच भावाचा खून करायला 7 लाख रुपये दिले. किती, 7 लाख. पण पाठचा भाऊ पुन्हा मिळेल का, त्यामुळं कधीही घरी भांडण नको, भाऊ भाऊ आपण एकत्र राहा. मनुष्य प्रभुपादांनी काय केलं, खेड्याकडे चला. कारण खेड्याकडे कशासाठी चला, कारण खेड्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे, खेड्याकडे एकच चूल. आई आमची सांगायची, आमच्याकडे निर्धारांचं घर म्हणून आहे, सगळ्यात आमच्या बावड्यातली मोठी फॅमिली. तर एकदा भाकरी थापायला बसल्या तर एका वेळेला 70 75 भाकरी थापायला लागायची. किती मोठा बोडका असेल, अजूनही आहे. तर आपण एकत्र राहायला पाहिजे, शिवप्रबोधांची ही इच्छा, आपण राहायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी करत असताना आपण बघतो तर सगळ्यात मोठा त्याग भरत महाराजांनी केला. पण त्याही पेक्षा जर बघायला गेलं, श्री रामांच्या बरोबर लक्ष्मण हे पूर्णपणे वनवासामध्ये जशी प्रभू श्री रामांच्या सावलीप्रमाणे प्रभू रामांच्या बरोबर होते.
आणि हे सगळं करत असताना लक्ष्मणाने 14 वर्ष फळ खाल्लं नाही तर पाणी पण पिलं नाही. किती वर्ष? 14 वर्ष. आणि लक्ष्मण कोण आहे? आदिगुरु बलरामजी आहे. भगवंत आपण हे आचार्य करी प्रचार, म्हणजे भगवंताने दाखवून दिलं की कशा रीतीनं हे केलं पाहिजे. आणि भगवंताने त्यांच्या उदाहरणातून आपल्याला दाखवून दिलं की आपण कशा रीतीने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर हे सगळं पाहत असताना आपण बघतो की हे प्रत्येक कार्य आणि प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्या संतुष्टीसाठी पाहिजे. कशासाठी? प्रत्येक उद्देश काय पाहिजे आपला? हे कार्य कोणासाठी करतोय आपण? भगवंतांच्या तृप्तीसाठी चाललंय हे आपल्या डोक्यात पाहिजे. नाहीतर काय होणार? हे सगळं कशासाठी चाललंय? आज सुंदरपैकी भोग बनवलाय कुणाला? आज सुंदर आपण प्रसाद बनवला कुणासाठी बनवलाय? तो भाव असतो आपला प्रसाद बनवताना. आपण भगवंतांना विचारून प्रसाद बनवतो. कुणाला विचारून प्रसाद बनवतो आपण? पोरं म्हणतात बरेच दिवस झालं आम्ही पास्ता खाल्ला नाही म्हणून पास्ता. हो भगवंतांना असं नाही पाहिजे. तर आपण एक सूची केली पाहिजे की बाबा आपण बऱ्यापैकी तुम्ही कोल्हापूर मंदिरामध्ये आलाय तर त्या ठिकाणी आल्यानंतर एक यादी आहे. भगवंतांना बाल भोग आहे, संध्या भोग आहे, दुपारचा भोग आहे, परत सायंकाळचा भोग आहे, परत रात्रीचा भोग आहे. त्यात काय काय द्यायचं भगवंतांना. जर तुम्हाला कधी शक्य झालं, वृंदावनला कोण कोण गेले? वृंदावन गेले का? आपल्या खोतवाडी भक्तांची एक ट्रिप काढायला लागेल वृंदावनला. तर वृंदावन मध्ये प्रसिद्ध असे मंदिर आहे. त्यातले एक मंदिर आहे श्री श्री राधा रमण. बघितलं तुम्ही श्री राधा रमणांना? हे राधा रमण हे केवढेच माहित आहे? तुमच्या हाताची वीट आहे ना, वीट एवढेच आहे पण एवढे सुंदर आहे. त्यांना काय म्हणलं जातं? प्रिन्स ऑफ वृंदावन. वृंदावनचे प्रिन्स आहेत. तर त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी अग्नी प्रज्वलित केलेला आहे. जिथं हे किचन, राधा रमणांचं जे किचन आहे त्या किचन मध्ये चैतन्य महाप्रभूंनी अग्नी प्रज्वलित केलेला आहे. आणि तो अग्नी अजूनही त्या ठिकाणी आहे. तो अग्नी अजूनही त्या ठिकाणी आहे. आणि अजूनही त्या ठिकाणी भगवंतांसाठी जो भोग बनतो, हे बाग आहेत ना, लहान आहे, तर चपाती अशी एकदम कुरकुरीत भाजलेली नसते का? तर त्यांचे होठ असे एकदम कोमल आहे. तुम्ही तिथे कुरकुरीत पापड वगैरे भरपूर खाऊन बघा, टाळ्याला चिपके पडतात, पाणी पिऊ शकत नाही, तिखट लागतं. तर रमणजींच्या तोंडाला त्रास नको व्हायला म्हणून चपाती थोडी कच्चीच भाजली जाते. आणि असा हा प्रसाद आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. आणि दर्शनाला गेल्यानंतर तिथे एक ओळखीचे आहेत माझे, तर ते भेटले. ते म्हणले की आप आए हो कोल्हापूर से, तो राधा रमन जी का प्रसाद पाओगे? वेगळे घेणार का म्हणतात. ते म्हणतात पाओगे क्या? कोण छोडेगा, लूंगा. तरी मला पाठीमागं बोलवलं आणि त्या किचन मध्ये बसवलं आणि भगवंतांनी खाल्लेलं. आणि मी पहिल्यांदाच खात होतो. मला काही कळलं नाही. म्हणजे चपाती थोडी कच्ची आहे, वर्णामध्ये मीठ थोडं कमी आहे, गोड जी खीर आहे ती जास्तच गोड आहे, हे असं का? मग त्याने ओळखलं. म्हणले की क्या हुआ, प्रसाद थोड़ा अलग लग रहा है ना. हाँ प्रभु जी, प्रसाद महाराज जी प्रसाद अलग लग रहा है. तर म्हणजे ये भगवान ने पाया हुआ प्रसाद है. मग त्याने मला हे सगळं सांगितलं. भगवंतांचे होठ कसे, भगवंतांचे गाल कसे, भगवंतांचे दात कसे, हे सगळं सांगितलं. तो प्रसाद मिळाला. तर आपण नेहमी कसं पाहिजे की पाहिजे. आणि आता काय आहे की आपली श्रद्धा वाढली तरच आपल्याला काय होतं, योग्य प्रकारे आपण नाम घेऊ शकतो. कुठली श्रद्धा? भगवंतांच्या प्रती जर आपली श्रद्धा वाढली तर आपण भगवंताचं नाव कसं घेऊ शकतो? योग्य प्रकारे. जर आपली श्रद्धाच नसेल तर जसं हरे कृष्ण महामंत्राचं मशीन लागतं, त्या ठिकाणी प्रभुपादांचा आवाज येतो आणि आपल्याला फक्त वाटतं. मग आपण पण काय म्हणतो? ते मशीन बंद करा. काय म्हणतो? मशीन बंद करा. पण आपण म्हणत नाही ते प्रभुपादांचं कीर्तन थोडा वेळ थांबवा, असं आपण म्हणत नाही. आपण काय म्हणतो? मशीन बंद करा. तसं पांडुरंगाला हार घाला जातो, हार घालतो, अमेरिका म्हणतो, पण मूर्ती नाही साक्षात, तुम्ही ब्रजेंद्र नंदन. जर ह्या भावात जर आपण पांडुरंगाचं दर्शन घेतलं, ह्या भावात जर पांडुरंगाच्या पायाला आपण हात लावला, या भावात जर पांडुरंगाचे पाय आपण दाबले तर फळ मिळणार. नाहीतर त्यानं दाबलं म्हणून मी दाबतो, नाही मिळणार.
आपलं काय आहे, ते ना केलं म्हणून मी केलं असं नको. तर त्या पाठीमागचा भाव समजून घेतला पाहिजे. आपण जर ही पाप ही जी निर्जल एकादशी आहे, आपले पापाचे डोंगर नष्ट होतील असं सांगितले. कारण काय माहित नाही आम्ही किती जन्म घेतले. नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, पण जन्मोजन्मी आम्ही बहु पाप पण केलेले आहे. असे पापाचे डोंगर आमचे किती साठले माहित नाही. ते डोंगर नष्ट होतील. आपण काय करतो, नेहमी दुसऱ्याच्या चुका बघतो. सवय काय असते